मित्रांनो नमस्कार. पोलीस भरतीची तयारी करताना ज्या विद्यार्थ्यांचा गोळा अजून आउट ऑफ नाही आहे तर ते भरपूर विद्यार्थी मला गोळा आउट ऑफ करण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न विचारत असतात. तसाच मला एका विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारला होता की सर, मला गोळा आउट ऑफ करण्यासाठी काही सप्लिमेंट सुरू करायचे आहे, तर मी कोणता प्रोटीन सुरू करू किंवा कोणता प्री वर्कआउट सुरू करू. पण मला काहीतरी एकच सांगा, कारण माझं बजेट कमी आहे. मी काहीतरी एक तर प्रोटीन घेऊ शकतो किंवा मी प्री वर्कआउट घेऊ शकतो. अशी कंडिशन तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांवर असेल. पण एक प्रोफेशनल ॲथलीट ट्रेनर, एक स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी तुम्हाला प्रॉपर सल्ला देईल. खरं बघितलं, तुम्हाला गोळा आउट ऑफ करायचा आहे आणि तुम्हाला जर एक महत्त्वाचं सप्लिमेंट सुरू करायचं असेल तर तुम्हाला प्रोटीनची गरज नाही आहे, कारण ती तुम्ही घरी खाण्यामधून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला प्री वर्कआउटचीही गरज नाही आहे. पण तुम्ही स्पेशली क्रेटीन सुरू करू शकता. त्याचा नक्कीच तुम्हाला गोळाला फायदा होईल. आता तुम्ही म्हणशाल सर, क्रेटीनचा कसं काय फायदा होईल? तर त्यासाठी तुम्ही एक काम करा, तुम्ही गुगलला जा, शॉर्टपुट, क्रेटीन आणि ATP या गोष्टीवर तुम्ही थोडी रिसर्च करा. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की गोळाफेकचा संबंध किती महत्त्वाचा ATP सोबत आहे आणि ATPचा संबंध किती महत्त्वाचा क्रेटीन सोबत आहे. तर या ठिकाणी तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. आणि माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर 100% क्रेटीन चालू करा. दिवसाला तुम्ही 8 ते 10 ग्रॅम क्रेटीन शॉर्ट टर्मसाठी घेऊ शकता. त्याचे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही, पण फायदा तुम्हाला त्याचा 100% होईल. आता तुम्ही माझ्या सर कोणता क्रेटीन घेतला पाहिजे, तर तुम्ही कोणता पण क्रेटीन घेऊ शकता. क्रेटीनमध्ये हार्डकोर कंटेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये भेसळ करणं थोडं अवघड आहे. त्यामुळे कोणती कंपनी क्रेटीनमध्ये भेसळ करत नाही. तरी तुम्ही माझ्या सर एखादा तुम्ही क्रेटीन सजेस्ट करा. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी काही ब्रँडच्या तुम्हाला लिंक दिलेलं आहे, तिथूनही तुम्ही तुमचं क्रेटीन ऑर्डर करू शकता. अजून तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा, मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल. जय हिंद.